महाराष्ट्र के धाराशिव जिले में तुलजापुर तालुका में प्राचीन काल से तुलजाई माता का मंदिर है। बड़ जिले में परभणी कैसापुरी गांव में भी तुलजाई माता का एक प्राचीन मंदिर है। इस मंदिर में महाराष्ट्र के कई गांव में मूर्तियां हैं। महिलाओं की इस देवी में बहुत आस्था है। दशहरे के अवसर पर 9 देवों का व्रत रखा जाता है। आज व्रत का समापन होता है। हर गाँव में देवी के मंदिर परिसर में परडिया भरकर व्रत तोड़ा जाता है। इस परडिया में ज्वार, बाजरा, गेहूं के दाने, गेहूं के आटे के प्रसाद के साथ रखे जाते हैं। ज्वार का आटा और बाजरे का आटा परडिया में रखा जाता है और देवी के समक्ष पूजा की जाती है। आराध्य गीत गाए जाते हैं। पूरे गांव की महिलाएं भक्तिभाव से इस देवी के समक्ष आती हैं और देवी के पूजन करती हैं। देवी के विभिन्न आभूषण से सजाया जाता है। प्रत्येक महिला का एक देवी है। वो दर्शन करने के बाद एक दूसरे को हल्दी और कुमकुम लगाकर अपना व्रत खुलवाती है और महिलाओं के साथ साथ पुरुष भी कुछ व्रत रखते हैं। आपण या परभणी केसापूर या गावामध्ये आलेलो आहोत। तर या गावामध्ये तुळजापूरची देवी या मातेचं स्थान या ठिकाणी एक मूर्ती बसवलेली आहे। तर गावामध्ये अनेक वर्षापासून या भाविक भक्तांनी दररोज भाविक भक्त दर्शन घेतात। अनेक महिला श्रद्धेने दरवर्षी 9 दिवसाचा उपवास केला जातो। दसऱ्यानिमित्त 9 दिवसाचा उपवास निरंकार उपवास केला जातो। आज त्याचं पारणं पेटलं जाणार आहे। परड्या बसवलेले आहेत। काय करणार गावाचे जे प्रमुख ज्यांनी जी मूर्ती बसवलेली आहे तुळजा मातेची, तर त्यांच्याशी आपण चर्चा करूया। आपलं नाव काय? आपलं नाव काय? कैलास वैजनाथ कौशल। तर आपण ही मूर्ती कधी बसवलेली आहे? ही पुरातन मूर्ती आमच्या आजोबाच्या काळात आजोबांनी बसवलेली मूर्ती आहे। तर मूर्ती तुम्हाला सांगू शकता मूर्ती कशा प्रकारची, कशापासून बनवलेली मूर्ती? मूर्ती आपली पाषाणाचं ते ही खेळ मूर्ती कुठून खरेदी केलेली आपण? पूर्वजांनी आपलं इथंच पूर्वजांनी खरेदी केलेली तुळजापूरला खेळ आणलेली त्याची स्थापना करून घेतली। बरं काय नाव म्हणलं आपलं? कैलास वैजनाथ कौशल। तर आपल्या देवीला काय उपासना करता आपण? सर्व व्यवस्थित सगळं सांभाळून घ्यावं, सगळ्याचं व्यवस्थित हे व्हावं। तुम्ही पण उपास धरला काय देवीचा? हा उपास भरपूर किती दिवसाचा उपास धरला? 3 दिवसाचा। 3 दिवसाचा। हा मग काही किती दिवस, मग काही पुरुष 3 दिवसात धरतात, काही 9 दिवसात धरतात, पण आपण किती दिवसात धरला? 3 दिवस। 3 दिवसाचा। मग देवीला काय मागणी करता आपण? देवीला सगळं पाऊस काळ सगळं शेतकऱ्याचं समाधान हो ती आपली देवी किती फुटाची ही माहिती सांगू शकाल? 1.5-2 फुटाच्या मूर्तीच्या नाही पण आपल्या ह्याच्या आकारात येते। पण त्याला सजावट कशा प्रकारे केली जाते देवीला? सजावट का साडी नेसवणं, अलंकार घालणं, अलंकार घालणं कशा प्रकारचे अलंकार घातले जातात? आपले कवड्याची माळ वगैरे घातली जाते। कवड्याची माळ तुमच्या समोर तुमचे कुटुंब आणखी कोण सेवा करताय देवीची? गावात सगळी सेवा नाही, गावात तर सेवा करतात, पण जास्त जे देवीची देखभाल कोण करतं? मीच करतो। म्हणजे आता ही गावाचं जे समजा निवारा वगैरे केला देवीच्या वरती ते कोणी केला? सार्वजनिक। म्हणजे गावामध्ये सर्व धर्म येतात, सर्व समभाव सर्वांनी केलेला गाव पूर्ण गाव। आता हे परड्याची बसवल्यात गावकऱ्यांनी पूर्ण परड्या आपल्या देवीच्या समोर बसवलेल्या आहेत। त्या परड्याचं काय केलं जातं? म्हणजे परड्यामध्ये काय काय वस्तू असतात? परड्यामध्ये मीठ, पीठ, पुन्हा बाजरीचा नैवेद्य करून त्याच्यावर भेंडराची भाजी, तुरीची डाळ, गवार ह्याचा आपलं 9 दिवसाचा उपास असतो। ते उपास सोडण्याकरता हे केलेलं असतं। ते आता जे हे नैवेद्य बनवत जातात हे नैवेद्याचं काय करता? म्हणजे का कशाला खाऊ घालता? हे नैवेद्य असंच खाते, मुलं खाते सगळे प्रसाद म्हणून। म्हणजे आपण प्रसाद देखील खाऊ हा, प्रसाद म्हणून खाते। गाईला प्रसाद दिला जातो का? हे गायच्या मातेचा दर्जा दिलेला आपल्या गाईला देतात। आज पवित्र समज येते का? गाईला चारल्या जातं का? गाईला चारा उपलब्ध नाही। पण देवीचे आराध्य गीत वगैरे कोणी मानणारे आहेत का गावामध्ये? भरपूर गावात रोज संध्याकाळी कार्यक्रम होतो ना, 12-12:30 वाजेपर्यंत। किती वाजेपर्यंत कार्यक्रम होतो देवीचा? रोज 12:30-1 वाजत 8:30-9ला चालू होतो कार्यक्रम गाण्याचा। तर 12-12:30 जसं समजा हे कार्यक्रम। ठीक आहे, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद। एक्सप्रेस न्यूज भारत बीड जिल्हा संवाददाता डॉक्टर आर के आत्रो, बीड, महाराष्ट्र। धन्यवाद। आपण बोरदेवी या गावी आलेलो आहोत। आज दसऱ्याचा उद्या महोत्सव साजरा होत आहे। यानिमित्त गावातील महिला आपल्या परड्या घेऊन आपल्या गावामध्ये ग्रामपंचायतच्या आवारामध्ये बसलेल्या आहेत। तर आपण ह्या परड्याचं महत्त्व काय आहे ते आपण त्यांच्याशी चर्चा करूया। हे परडे जे आपण ठेवलेले आहेत, आपलं नाव काय? प्रभावती। बरं, हे परड्या कशामुळे ठेवले आपण? परड्या आता नवरात्रामध्ये देवाच्या पायड्या भरावंच लागतात ना, म्हणून पायड्या घेऊन बसावं लागतं।
आईच्या पाड्या भरावं लागतात. बरं आईसाठी काय श्रोता ठेवता तुम्ही? कोणत्या आईसाठी करता तुम्ही? ते आई म्हणजे तुळजापूरची आई येडूबाई ह्यांची आपली भावनाच आहे, आपलं कुलदैवत आहे. बरं ही कवड्याची माळ कशामुळे घातली त्याची माहिती सांगू शकता? कवड्याची माळ देवीचीच आहे ना. देवीचीच आहे. हा, देवी बरं कधीपासून करता तुम्ही असं हे? ही परंपराच आलेली आमच्या सासूपासून पडी आलेली आम्हाला, म्हणून ते आम्हाला किती गावातील किती महिला बसला तुम्ही असं परडे घेऊन? गावातल्या 10-15 बाया आहेत. आणि आपल्या शेतातील किती महिला आल्या आता? बऱ्याच आल्या 10-12 त्या गेल्या पाड्या भरून. परडे घेऊन गेल्या. हा, पाड्या आता किती वेळ बसणार ह्याचं परड्या ठेवून इथं काय करणार पुढे ह्या परड्याचं? हे आता हे जे तुम्ही साहित्य मांडलंय ह्याचं काय करणार आहे तुम्ही? याचं काय करणार आहे? खायला असून काय करणार आहे? नाही ह्याचं नैवेद्य ठेवून हे कोणाला गाईला ठेवणार का तुम्ही स्वतः खाणार? गायला नेणार. गाईला ठेवणार. हा, मग गाय ही पवित्र मानले जाते कारण की आई सारखा दर्जा आहे गाईला. हो. आता हे कुणी माणसं खाते. ह्याच्यामध्ये काय काय साहित्य आणलेलं आहे? ह्याच्यामध्ये तेल आहे, ह्याच्यामध्ये पीठ आहे, ह्याच्यामध्ये प्रसाद आहे देवीचा आणलेला, नारळ फोडलेले, हे धान्य आहे. हो. आता हे हा प्रसाद म्हणजे प्रत्येकाला वाटणार. हा, प्रत्येकाला वाटलं. हे नैवेद्य कशापासून बनवले तुम्ही? कोणत्या पिठाचे बनवले? कुणी गव्हाच्या बनवितात, कुणी बाजरीच्या बनवितात, ज्वारीच्या पण बनवितात. आपले जे असेल ते देवीचं कोणतंही बनवायचं. या इकडे या, पुढे या आपण. काय नाव आपलं? बोला. काय आणलेलं इथं हे तुम्ही हे समोर? परडी. या परडीमध्ये काय आहे? बाजरी निवद. आता ह्या नैवेद्यचं काय करणार तुम्ही? आपण खायचे तर खायचे, नाही तर गायला चारायचे. गायला चालणार. मग उद्या ह्या दरवर्षीच हा परड्याचा कार्यक्रम साजरा केला जातो का? किती वर्षापासून आहे हा तुम्ही? प्राचीन काळापासून परंपरेनुसार हा चालत आलेला आहे. मग आता हे सर्व महिला एकमेकीला कुंकू हळदी कुंकू वगैरे लावले जातात ना? ठीक आहे. काय नाव म्हणले आपलं? सुशालाबाई आरसूळ, सरपंच आहेत आपल्या गावच्या. हा, काय नाव म्हणले तुमचं? किती वाजल्यापासून बसलेत आपण? 7 वाजल्यापासून. बरं याचं महत्व सांगू शकाल? परड्याचं महत्व. परड्या कशामुळे बसवले जातात? आईची लेत असते ना. हा, आईची आपल्या आईवर काय श्रद्धा तुमची? त्यांची भावनाच असते आईची. आई कोणती? तुळजामाता का कुठली? तुळजापूरची? तुळजापूरची आई. धाराशिव जिल्ह्यातली तुळजामाता. तिथे जाता कधी तुम्ही? आई राधा उदो उदो तुम्ही घोषणा करतात. एकदा होऊ दे एकदा आई राधा उदो उदो. एका आवाजात चांगल्या घोषणा होऊ द्या. काय मांडलं हे समोर तुमच्या? परडी. बरं हे परडी आता काय करणार परडीच तुम्ही? ही पडी अशीच मरुस्तर मी वरती ना राहिला. मरुस्तर हे करणार? मरुस्तर तिसऱ्या पिढीला आलेली मला सासूची पडी मला आलेली. बर ह्या परडी किती एका ताटामध्ये किती नैवेद्य असतात? आता काय नैवेद्य किती ठेवले असतात तुमच्या एका ताटामध्ये? कोण असते त्या परडीमध्ये काय काय साहित्य ठेवलं जातं? निवड भात सगळं सगळं पीठ मीठ बाजरी. गावामध्ये प्राचीन काळापासून दसऱ्यानिमित्त 9 दिवसाचा उपवास धरला जातो. महिला 9 दिवसाचा उपवास धरला जातो. आज त्याचा पारणं फेटणार आहे. तर ह्या परड्या घेऊन आपल्या गावामध्ये महिला बसलेल्या आहेत. त्या परड्याचं महत्व काय आहे ते आपण त्याची चर्चा करूया. बरं आपलं नाव काय सांगा? माझं नाव काय? शालूबाई. बरं हे परड्या तुम्ही कशामुळे बसवलं जाता? आईचं. ह्याचं महत्व सांगू शकता तुम्ही? नाही ह्याचं मग तुम्ही परड्या का बसवावं लागले तुम्ही? कोण आहे माहिती सांग? देवा माहिती कोण सांगणार आहे? का बसवतो हा देवासाठी. इकडे समोर या. समोर इकडे या. डॉक्टर समोर कोण येतं? इकडे या.
पार्ट्या का बसवल्या जातात बाहेर साईडला उभं राहिलं समोरच हे करायला लागलेत ना काही दिवस नाही इकडं आपण काय करणार उपास सोडणार आहे आणि हे पर्ड्याचं महत्व आपण सांगू शकता 9 दिवसात उपवास कशा प्रकारे जाता तुम्ही निरंकार जाता का काय करायचं हा कधीपासून उपवास जाता म्हणजे किती वर्षापासून जाता तुम्ही प्राचीन काळापासून आहे म्हणजे बरं ह्या पर्ड्यामध्ये काय काय वस्तू ठेवल्या जातात नैवेद्याचं काय करता तुम्ही ह्या पर्डीमध्ये काय काय वस्तू ठेवलं जातं का कशापासून प्रसाद म्हणजे हे जे नैवेद्य बनवला जातो कशापासून बनवला जातो आणि काय वस्तू ठेवल्या जातात त्याच्यामध्ये देवीला काय उपासना करता देवीला काय मागणी करता तुम्ही समाजामध्ये आरोग्य चांगलं सुखी नंदू दे मध्येच यायला लागले देवी आपल्या गावापासून कधी बसवलेली आपल्याकडे हे मूर्तीचं वर्णन सांगू शकता हे तुळजादेवीचं प्रतीक तर गावामध्ये आपल्या किती महिला बसलेल्या आहेत आपल्या पर्डे घेऊन अंदाजे सांगू शकता देवीला वाहिलं जातं बरी केळीचा प्रसाद कशावर ठेवला देवीला काय काय आवडतं बरं हे हळदी कुंकू कशामुळे लावलं जातं मग तुम्ही देवीच्या रूपामध्ये तुम्ही पण आहात असं असं म्हणायला काय हरकत नाही असं मग तुम्ही कवड्याची माळ का घातली नाही गळ्यामध्ये मी कवड्याची माळ मी श्यामा म्हणून करते असं कवड्याची माळ बरं हे देवीची दररोज पूजा वगैरे देवीला सजावट करणं कोण करतंय कामे कैलास करतात गावात प्रमुख ह्या देवीचा मान कोणाला दिला जातो प्रमुख कोण आहे गावाचे प्रमुख कोण आहे त्या देवीसाठी पूर्ण काम करणारे इकडे बघा ना इकडे कैलास म्हणजे संपूर्ण गावकरी संपूर्ण गावकऱ्याचा सहभाग आहे म्हणजे सर्वांची देवी आहे गावातील आहे संपूर्ण परिसरात आपल्या सर्वांची देवी आहे काय नाव म्हणले आपलं ठीक आहे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद एक्सप्रेस न्यूज भारत बीड जिल्हा संवाददाता डॉक्टर आर के आर बीड महाराष्ट्र यांचं नाव सांगायचं की